मधल्या देवस्थान शेतकऱ्यांचा खंड ही जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे ही वेगवेगळी अत्यंत बोगस कारणं सांगून भरून घेत नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना देवस्थान समिती बेदखल करते आहे। तर या शेतकऱ्याकडे ही जमीन आहे याचा अधिकार त्याचा नष्ट होतो आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेने निर्णय घेतलेला आहे की ही पीक पाण्याची नोंद करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे। शासनाने ती जबाबदारी स्वीकारावी, त्यांच्या पीक पाण्याच्या पूर्वीप्रमाणेच त्यांनी नोंदी कराव्यात यासाठी आम्ही प्रशासनाला 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे। या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची नोंद या वर्षीची करून घ्यावी, तशा प्रकारचे दाखले शेतकऱ्यांना द्यावेत। जर दिले नाहीत तर 1.5 महिना झाल्यानंतर जिल्ह्यातला सर्व देवस्थानचा शेतकरी आपल्या मुलाबाळांसकट कलेक्टर कचेरीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करेल असा निर्णय किसान सभेने घेतलेला आहे। मागण्या होत्या की त्या शेतकऱ्यांचं 7-12 उतार्यावर पूर्वीप्रमाणे नाव लागावं, त्यांचं खंड भरायची प्रक्रिया आहे ते त्यांची नावं नसल्यामुळे खंड भरून घेत नाही, तर ते ताबडतोब या ठिकाणी खंड भरून घ्यावा। दुसरी मागणी अशी होती की या शेतकऱ्यांची उत्तरावर नावं नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई कुठलीही मिळत नाही। मग ते गहू रेड्यानं मारलेलं असावं किंवा आता पडलेल्या उसावर किंवा भातावर जे मावा आहे, जे तांबिरा रंग पीक आहे, याच्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि ते देवस्थान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्याची देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं उत्तरावर नाव असो किंवा नसो, पण ते पीक कसतात, त्यांना राबावं लागतं त्या रानामध्ये, राबल्याशिवाय पीक येत नाही आणि तेच जर पीक गेलं हातचं तर ते शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं आणि म्हणून त्यांना ताबडतोब या सर्वांची नुकसान भरपाई मिळावी।